हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरच्या 5th सेमिस्टरला अकॉर्डिंग टू के स्कीम जे टोटल सब्जेक्ट आहेत आणि जे काही टोटल त्यांचं मार्कांचं वेटेज आहे ते टोटल आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं। आता आजच्या लेक्चरला या 5th सेमिस्टरसाठी जो सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचे जे काही टोटल सिलेबस आहे तो आपण आजच्या लेक्चरला टोटल डिस्कस करणार आहोत। जो सब्जेक्ट फारच इम्पॉर्टंट आहे, त्यात न्यूमरिकल्स पण भरपूर आहेत, तो सब्जेक्ट आपण आज डिस्कस करणार आहोत। तर बाळांनो, आपण पाहत आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 5th सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग। पॉवर इंजिनिअरिंग म्हणजेच PER हा सब्जेक्ट, ज्याचा कोर्स कोड आहे 315371। या पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्टचा जो टोटल सिलेबस आहे, युनिट वाईज सिलेबस, तो आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे थर्ड इयरचं जे 5th सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरला असलेला हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग। आणि याचे जो सिलेबस आपण डिस्कस करणार आहे तो असणार आहे अकॉर्डिंग टू के स्कीम MSBT फॉर डिप्लोमा। ठीक आहे, मग चला बाळांनो, पॉवर इंजिनिअरिंगचा टोटल सिलेबस आता इथे डिस्कस करूयात। ओके, आता तुम्ही जर पाहिलं बाळांनो तर तुमच्या असं लक्षात येईल की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 5th सेमिस्टरला टोटल 6 सब्जेक्ट आहेत। त्यामध्ये पॉवर इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा फारच इम्पॉर्टंट ठरतो। बरं, पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्ट जो आहे, पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्टसाठी टोटल वेटेज सुद्धा सगळ्यात जास्त आहे, 175 मार्कांचं वेटेज आहे। याचा अर्थ तुम्हाला 100 मार्कची रिटर्न एक्झाम पण आहे, 25 मार्काचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे प्रॅक्टिकल सबमिशन आहे, ॲक्च्युली प्रॅक्टिकल ओरल आहे आणि तुमचं रेग्युलर सबमिशन पण आहे। त्यामुळे सगळ्यात जास्त वेटेज असलेला सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग आणि जो या सेमिस्टरचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणावला जातो। याचे क्रेडिट्स सुद्धा सगळ्यात जास्त आहे, 4 क्रेडिट्स आहेत, टोटल क्रेडिट्स 4 आहेत बाळांनो। सो खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। चला मग पॉवर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे जे काही इम्पॉर्टंट युनिट वाईज सिलेबस आहे तो आपण डिस्कस करूयात। सब्जेक्टचं नाव आहे पॉवर इंजिनिअरिंग, सब्जेक्ट आहे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, तो पण थर्ड इयर 5th सेमिस्टरला। सब्जेक्टचा कोड आहे 315371। आता या सब्जेक्टचा जो तुम्ही हे पाहिलं असेसमेंट, तर या सब्जेक्टला टोटल क्रेडिट्स आहेत 4। 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट आहेत, 70 मार्कची एक फायनल एक्झामिनेशन आहे, अशी टोटल 100 मार्कची रिटर्न एक्झाम असणार आहे। 100 आउट ऑफ मिनिमम 40 मार्क्स हे पासिंग मार्क्स आहेत, 100 पैकी 40 मार्क तर पाहिजेत पास होण्याकरता। त्यानंतर 25 मार्कचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट, 25 मार्कचं मॅन्युअल सबमिशन आणि 25 मार्कचं तुमची रेग्युलर असेसमेंट, लर्निंग असेसमेंट, असा टोटल 175 मार्कांचं वेटेज असलेला सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग। बघून घ्या, हा सब्जेक्ट भरपूर विद्यार्थ्यांचा बॅकला राहतो, परंतु जर तुम्ही सुरुवातीपासून स्टडी करताय तर काही प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, या युनिटमध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स पण मोठे मोठे पाहायला मिळतील आणि थेरी पण भरपूर पाहायला भेटेल। सो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि मेन म्हणजे प्रॅक्टिकल लाईफसाठी फार गरजेचं आहे, कारण याचे टॉपिक असे घेतले जे प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण यूज करणार आहेत। ठीक आहे, आता याचा जर युनिट वाईज सिलेबस पाहायचा झाला तर युनिट नंबर 1 आहे रेफ्रिजरेशन। सगळ्यात जास्त वेटेज असलेला युनिट आहे हा युनिट नंबर 1। याच्यामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेशन पाहायला भेटतं। मग रेफ्रिजरेशनची डेफिनेशन, रेफ्रिजरेशनचा इफेक्ट, त्यानंतर रेफ्रिजरेशनसाठी ज्या वेगवेगळ्या सायकल आपण वापरतो, जसं की कार्नॉट सायकल, बेल कोलमन सायकल, त्याचं वेगवेगळं रिप्रेझेंटेशन, ग्राफवर केलेलं त्याचं रिप्रेझेंटेशन, ते पॉईंट इथं पाहायला भेटतं। त्यानंतर रेफ्रिजरेशनमध्ये कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, एअर रेफ्रिजरेशन काय असतं, रिव्हर्स सायकल काय असते, ते सगळं इथे पाहायला भेटतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची VCRS सिस्टीम, AC मध्ये सगळीकडे आता VCRS सिस्टीम आहे। म्हणजे काय, वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम। ही सिस्टीम फार महत्त्वाची, एक्झामला येते म्हणजे येतेच। त्यानंतर तिची फ्लो डायग्राम आपण पाहणार आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन आपण पाहणार आहे, त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या डायग्राम्स आपण पाहणार आहे। ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स पाहणार आहे आणि मेन म्हणजे सिंपल न्यूमरिकल ऑन VCRS। या VCRSच्या टॉपिकवर आपल्याला न्यूमरिकल सुद्धा आहेत, सो इम्पॉर्टंट आहे VCRSचा टॉपिक। थर्ड टॉपिक येतो वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम, म्हणजे VARS सिस्टीम। ही सिस्टीम जनरली वापरल्या जात नाही, परंतु ही सिस्टीम अगोदर खूप यूज केली जायची। VARS सिस्टीमचं प्रिन्सिपल पाहणार आहे, बेसिक कॉम्पोनंट पाहणार आहे, कन्स्ट्रक्शन वर्किंग पाहणार आहे
आणि त्यानंतर VCRS आणि VARS या दोन सिस्टीमचं कंपॅरिझन आपण पाहणार आहे. आणि यावर न्यूमरिकल नाहीत, नोट डाऊन दिस, हे नोट डाऊन करा की VARS सिस्टीमवर आपल्याला न्यूमरिकल्स नाहीत, फक्त VCRS वर न्यूमरिकल आहे, ते पण सिंपल. त्यानंतर येतं बाळांनो पुढे रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट म्हणजे काय, कोण रेफ्रिजरंट, चांगलं रेफ्रिजरंटच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहिजे, डिझायरेबल प्रॉपर्टीज काय असतात रेफ्रिजरंटच्या त्या, प्रायमरी रेफ्रिजरंट, सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणजे काय, त्यानंतर GWP म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे काय, ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल म्हणजे काय, ODP म्हणजे काय, परत कोणकोणते रेफ्रिजरंट आपण वापरतो, सॉलिड, लिक्विड, गॅस, ते सगळं आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे चौथ्या टॉपिकमध्ये. आणि पाचव्या टॉपिकमध्ये ॲप्लिकेशन्स पाहणार आहे, स्पेसिफिकेशन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग. रेफ्रिजरेटरचं ॲप्लिकेशन काय आहे, स्पेसिफिकेशन काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे, वॉटर कूलर काय आहे, आईस प्लांट कसा असतो, कोल्ड स्टोरेज काय आहे, हे सगळं पाहणार आहे. त्यानंतर रेफ्रिजरेशनच्या ट्रेडिशनल मेथड सांगा की ज्यावेळी फ्रीजचा शोध लागलेला नव्हता तेव्हा भारतामध्ये कूलिंग करायला कोणती टेक्निक वापरली जायची, ते इथे पाहायला भेटणार आहे. ओके, परंतु या शेवटच्या टॉपिकवर नो क्वेश्चन टू बी आस्क्ड, शेवटच्या टॉपिकवर कधी क्वेश्चन विचारल्या जात नाही एक्झामला, म्हणून हे पहिले 5 टॉपिक आहेत बाळांनो, हे टोटल सिलेबस युनिट 1चा. ओके, आता याचं जर तुम्ही वेटेज पाहिलं, मार्कांचं वेटेज, तरी तर तुम्हाला मार्कांचं वेटेज इथं परफेक्टली पाहायला भेटतं बाळांनो. पाहू शकता, फर्स्ट युनिट आहे रेफ्रिजरेशन आणि त्याचं वेटेज आहे 16 मार्क, 16 मार्कांचा पहिला युनिट आहे रेफ्रिजरेशन, पाहू शकता टेबलमध्ये. ठीक आहे, त्यानंतर येतो बाळांनो सेकंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट, तो येतो आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये, तो आहे एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनिंग हा सुद्धा युनिट फार महत्त्वाचा आहे, याचं पण वेटेज 16 मार्कांचं आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता एअर कंडिशनिंगची डेफिनेशन आहे, त्यावर अफेक्ट होणारे फॅक्टर्स आहे, त्यांचं क्लासिफिकेशन आहे. सेकंड टॉपिकमध्ये सायकोमॅट्री म्हणजे काय, त्याच्यामध्ये ड्राय एअर, मॉइस्ट एअर, सॅच्युरेटेड एअर, या सगळ्यांचे छोटे छोटे वेट बल्ब टेम्परेचर, ड्राय बल्ब टेम्परेचर, हे सगळे कन्सेप्ट सायकोमॅट्रीच्या टॉपिकमध्ये पाहायला भेटतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर सायकोमॅट्रिक चार्ट आहे आणि त्या चार्टमध्ये खूप मोठा असा ग्राफ आहे आणि त्या ग्राफवरून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. सो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सायकोमॅट्री, जो युनिट नंबर 2 मध्ये, हा चार्ट फार महत्त्वाचा ठरतो, सायकोमॅट्रिक चार्ट. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो सायकोमॅट्रिक प्रोसेस. याच्यामध्ये सेन्सिबल हिटिंग काय आहे, सेन्सिबल कुलिंग काय आहे, ह्युमिडिफिकेशन, डिह्युमिडिफिकेशन काय आहे, हिटिंग आणि ह्युमिडिफिकेशन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हे सगळं आपण इथं पाहणार आहे. इथं लिहिलंय बघा, सिंपल न्यूमरिकल ऑन सायकोमॅट्रिक चार्ट अँड टेबल. सायकोमॅट्रिक चार्टवर आणि टेबलवर न्यूमरिकल्स आहेत, सायकोमॅट्रिक प्रोसेस सुद्धा आहेत. बरं, ॲप्लिकेशन एअर कंडिशनिंगचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, एअर AC जो असतो त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, वर्किंग कसं असतं, 2x4 वे सिलिंग माउंटेड कॅसेट एअर कंडिशनिंग, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. एअर कंडिशनिंगचा युनिट नंबर 2 आहे, याचं सुद्धा वेटेज 16 मार्कांचं आहे, खूप महत्त्वाचा युनिट ठरतो बरं का बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर येतो बाळांनो युनिट नंबर 3. याच्यात तर फार मोठे मोठे न्यूमरिकल्स आहेत, थिअरी कमी न्यूमरिकल जास्त आहे. याचं सुद्धा वेटेज 16 मार्कांचं आहे, 16 मार्कांचं वेटेज आहे. युनिट 3 आहे IC इंजिन टेस्टिंग अँड पोल्युशन कंट्रोल. इंटरनल कंबस्चन इंजिनची टेस्टिंग कशी करतात, वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला पाहायच्यात. पोल्युशन कंट्रोल आपण कसं करू शकतो ते टॉपिक इथं आपल्याला पाहायला भेटतात. बरं, IC इंजिनचं पर्पज काय, आपण टेस्टिंग कशा करता करतो, डेफिनेशन काय, मेजरमेंट काय, कोणकोणत्या टेस्ट घेतो, टेस्टमध्ये इंडिकेटेड पॉवर म्हणजे काय, ब्रेक पॉवर, फ्रिक्शनल पॉवर म्हणजे काय, हे सगळं इथे पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला न्यूमरिकल्स पण पाहायला भेटणार आहे. हे काय, सिंपल न्यूमरिकल ऑन परफॉर्मन्स ऑफ IC इंजिन. IC इंजिनच्या परफॉर्मन्सवर सोपे सोपे न्यूमरिकल्स पाहावं लागणार आहे. सिंपल न्यूमरिकल आहेत IC इंजिनचे. आणि IC इंजिनचे जेव्हा चार्ट तयार करतो ना, त्याचं एक बॅलन्स शीट असतं की इनपुट पॉवर किती, आउटपुट पॉवर किती, ब्रेक पॉवर किती, इंडिकेटेड पॉवर किती, त्याचं बॅलन्स शीट तयार करण्यावर पण आपल्याला त्या ठिकाणी न्यूमरिकल आहे. म्हणजे हीट बॅलन्स शीटवर न्यूमरिकल आहे, IC इंजिनच्या परफॉर्मन्सवर पण न्यूमरिकल आहे. फार महत्त्वाचे न्यूमरिकल ठरतात, मोठे मोठे आहेत पण येतात एक्झामला. पॉल्युटिंग इमिशन्स इन SI आणि CI इंजिन. SI इंजिन, CI इंजिनमधून पोल्युशन तर होतच, मग ते पोल्युटन कॉम्पोनंट कोणते ते आपल्याला पाहिजेत. पोल्युशन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर कॅटलायटिक कन्व्हर्टर आहे, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन आहे, ECU टेक्निक आहे,
त्या टेक्निक आपल्याला पाहायच्यात, त्यांचं वर्किंग डायग्नोस्टिक प्रोसिजर आपल्याला पाहिजे. युनिट नंबर 3 मध्ये 16 मार्कांचा युनिट आहे, सो फार महत्त्वाचा ठरतो. ओके. त्यानंतर बाळांनो चौथा युनिट आहे आपला एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसर हा सुद्धा युनिट फार महत्त्वाचा आहे. याचं वेटेज थोडंसं कमी आहे परंतु महत्त्वाचं आहे. बघा याच्यामध्ये एअर कॉम्प्रेसरचं फंक्शन आपल्याला पाहायचं आहे. कॉम्प्रेस्ड एअरचे युजेस, एअर कॉम्प्रेशनचे क्लासिफिकेशन, सिंगल स्टेज आणि 2 स्टेज रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर, सेंट्रीफ्युगल एअर कॉम्प्रेसर, रोटरी एअर कॉम्प्रेसर, हे सगळे डिटेलमध्ये डिस्कस करायचे. त्यात डायग्राम येणार, त्याची वर्किंग प्रोसिजर येणार, सगळं येणार. त्यानंतर मल्टी स्टेजिंगच्या नेसेसिटी काय आहे, मल्टी स्टेज आपण का करतो, म्हणजे एअर कॉम्प्रेसरला मल्टी स्टेजमध्ये आपण वापरतो तर ते का करतो, त्याचे ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय, इंटरकुलिंग म्हणजे काय, हे सगळं इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम, PV डायग्रॅम सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर एअर कॉम्प्रेसरचे स्पेसिफिकेशन, व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सी, आयसोथर्मल इफिशियन्सी म्हणजे काय, हे सगळे टॉपिक. आणि हो याच्यावर न्यूमरिकल्स पण आहेत बरं का. सिंपल न्यूमरिकल ऑन रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर, फक्त रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसरवर आपल्याला न्यूमरिकल्स आहेत या युनिटमध्ये सुद्धा. ओके. हा जो चौथा युनिट आहे बाळांनो, या युनिटचं जर तुम्ही वेटेज पाहिलं तर चौथ्या युनिटचं वेटेज आहे 14 मार्कांचं. युनिट नंबर 4 सुद्धा इम्पॉर्टंट ठरतो, 14 मार्कांचं वेटेज आहे, पाहू शकता तुम्ही. ओके. आणि आता बाळांनो शेवटचा युनिट येतो जो छोटा आहे त्यामुळे त्याचं वेटेज पण कमी आहे. आणि हा जो 5 नंबरचा युनिट आहे 5 नंबरचा युनिट एकदम छोटा आहे, वेटेज फक्त 8 मार्कांचं आहे. याच्यात फक्त थिअरी आहे, याच्यात न्यूमरिकल्स नाहीत. पहिल्या 4 युनिटमध्ये न्यूमरिकल आहेत पण याच्यात न्यूमरिकल नाहीत. तर युनिट नंबर 5 एनर्जी इफिशियन्सी इन एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरमध्ये एनर्जी इफिशियंटली कशी यूज करता येईल ते सगळं आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये पाहायला भेटतं. मग त्यात एअर कॉम्प्रेसर, त्याच्यामध्ये कॉम्प्रेस एअर सिस्टीमचे वेगवेगळे कॉम्पोनंट, नंतर त्यांचं इफिशियंट ऑपरेशन, त्यांचं वर्किंग, त्यांचं कन्स्ट्रक्शन इथे पाहायला भेटतं. मग रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंगचे वेगवेगळे अफेक्ट करणारे फॅक्टर, त्यांचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, त्यांची इफिशियन्सी कशी वाढवता येईल ते सगळं इथं पाहायला भेटणार आहे. असा आहे युनिट नंबर 5 ज्याला वेटेज आहे 8 मार्कांचं. ओके. अशा पद्धतीने बाळांनो हे 5 युनिट आपल्याला पाहायला भेटतात. या 5 युनिटचं वेटेज मिळून टोटल 70 मार्कांची फायनल एक्झामिनेशन आहे आपल्याला. याच 5 युनिटवर तुम्हाला 2 युनिट टेस्ट आहेत. पहिले 2 युनिट असतील बाळांनो तुम्हाला पहिल्या युनिट टेस्टला, नंतरचे 3 युनिट असतील तुम्हाला सेकंड युनिट टेस्टला. अशा पद्धतीने 5 युनिट हे 70 मार्कांकरता आहेत फायनल एक्झामिनेशनला. आपण टोटल सिलेबस घेणार आहोत, ठीक आहे, पॉवर इंजिनिअरिंगचा सगळे न्यूमरिकल्स पण घेणार आहोत. शेवटी रिव्हिजन लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स पण घेणार आहोत, ठीक आहे. अगोदरची क्वेश्चन पेपर पण पाहणार आहोत. सो प्रॉपर त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सो लवकरात लवकर ॲडमिशन करा. ॲडमिशन केलं की तुम्हाला सगळं लगेच लेक्चर मिळायला सुरू होतील. प्रत्येक सब्जेक्टला मी मॅक्सिमम 1 किंवा 2च डेमो लेक्चर तुम्हाला यूट्यूबला शेअर करेल, पण फार जास्त शेअर करू शकत नाही आपण. सो लवकरात लवकर ॲडमिशन करा. काही डाऊट आल्यास विचारा. बघा बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा. ठीक आहे. लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्टडीला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे सेमिस्टर इझी वाटणार नाही. जरी तुम्हाला वाटतंय की सेमिस्टर फार इझी आहे परंतु सिलेबस फार वास्ट आहे बरं का. तुमचे 90 दिवस म्हणजे 3 महिने, जून जुलै ऑगस्ट हे तुमचे ट्रेनिंगमध्ये जाणार, इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये. नंतर मात्र तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यास करावा लागेल. फक्त 15 दिवसात पहिली युनिट टेस्ट येईल, पुढच्या 15-20 दिवसात सेकंड युनिट टेस्ट येईल आणि लगेच मग सबमिशन आणि प्रॅक्टिकल ओरल चालू होतील. म्हणून काळजी घ्यायला सुरुवातीपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. म्हणूनच मी इतक्या लवकर क्लासेस स्टार्ट केलेले आहेत. ओके. आणि ॲडमिशन करण्याकरता सिम्पली फक्त तुम्हाला मला माझ्या नंबरवर कॉल करायचा आहे. तुम्ही एकदा कॉल केला तुमचं ॲडमिशन लगेच कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. चालेल बाळांनो, मी थांबतोय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.